आज आपण एकलव्य कोचिंग क्लासेस मध्ये क्लास 6, 7 आणि 8 या विद्यार्थ्यांचा आपण सायन्स एक्झिबिशन ठेवलेलं आहे। आज 9 फेब्रुवारी आहे आणि या निमित्तानं आपण आपल्या क्लासमध्ये या एक्झिबिशनच्या अनुषंगाने आपण जमलेलो आहोत। माझा हेतू असा होता की सायन्स एक्झिबिशन जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या विद्यार्थ्यांना त्या विषयाचा अभ्यास करावा लागतो, त्यांना त्या विषयाचं साहित्य तयार करावं लागतं आणि तो सायन्स प्रोजेक्ट त्यांना बनवावा लागतो। प्रोजेक्ट बनवत असताना त्या मुलांना वस्तू विकत कुठून आणायच्या, त्या कशा पद्धतीने जमा करायच्या आणि त्याचं इम्प्लिमेंट कसं करायचं हे सगळं नॉलेज त्यांना या मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये मिळालं। हे सायन्स प्रोजेक्ट त्यांनी बनवताना अत्यंत मेहनत केली आणि मेहनतीनं त्यांनी हा त्यांचा सगळा प्रोजेक्ट उभा केलेला आहे। प्रत्येक जणानं त्यांच्या परीनं खूप अथक मेहनत केलेली, यात त्यांचे मित्र, त्यांचे आई वडील, त्यांचे भाऊ ह्या सगळ्यांनी त्यांना सातत्यानं मदत केलेली आहे आणि मदत करून त्यांचा आयुष्यातला कदाचित हा पहिला प्रोजेक्ट असावा त्यांनी सायन्स आणि मॅथचा तो बनवलेला आहे। ह्या सगळ्या गोष्टी असं दाखवतात की मुलाने मागच्या 3 ते 4 दिवसामध्ये बरीचशी मेहनत केलेली आहे आणि त्या मेहनतीमुळे आम्ही असं ठरवलं की मुलांचा प्रोजेक्ट आपण छान पद्धतीने आपण बघितला पाहिजे, आपण दाखवला पाहिजे। त्यांनाही या प्रोजेक्टची जवळजवळ सगळीच माहिती आहे, ती त्यांची माहिती अत्यंत छानपणे सांगतात आणि त्यांची ती माहिती सांगताना कॉन्फिडन्स आणि त्यांचा अभ्यास या दोन्ही गोष्टी दिसून येतात। उद्देश हाच होता की त्यांना सायन्स प्रोजेक्ट बनवताना त्या विषयाचं त्यांना नॉलेज व्हावं आणि त्या विषयाची त्यांची मांडणी अधिक सखोल व्हावी, याचमुळे आपण आजचा हा सायन्स एक्झिबिशन ठेवला होता। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव पूनम शिशर कसबे। मी ग्रीन हाऊस बनवलेला आहे। ग्रीन हाऊसचा शोध 1856 युनिट न्यूटन फुटे यांनी केलेला आहे। ग्रीन हाऊस या बर्फा प्रदेशामध्ये याचा उपयोग केला जातो। ग्रीन हाऊस देववृक्ष यासारख्या झाडांना सुईसारखी टोक असते, त्यावरून बर्फ खाली पडू शकतो, पण अशा रोपट्या खालून बर्फ पडू शकत नाही, मग त्या बर्फाने झाडांना हानी होऊ शकते, म्हणून ग्रीन हाऊसचा उपयोग केला जातो। थँक्यू। शिंदे। मी ज्वालामुखी बनवली आहे। ज्वालामुखी म्हणजे व्हॉल्कॅनो। ज्वालामुखी ही पृथ्वीवरील निसर्ग निर्मिती आपत्ती आहे। ज्वालामुखीचे असे तर खूप प्रकार आहेत, पण ज्वालामुखीचे मुख्य प्रकार 3च आहेत, जे सिंडर, शंकू ज्वालामुखी, संमिश्र ज्वालामुखी आणि शील्ड ज्वालामुखी। आणि हे फोटोसिंथेसिस आहे। फोटोसिंथेसिस हे सूर्याच्या सहाय्याने होते। झाडे हे फोटोसिंथेसिस मध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडते, ऑक्सिजन मध्ये घेते आणि ग्लुकोज सुद्धा बाहेर सोडते। आणि हे आहे सेल्युलर रेस्पिरेशन। सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे झाडे हे कार्बन डायऑक्साईड मध्ये घेते, ऑक्सिजन बाहेर सोडते आणि ग्लुकोज मध्ये घेते। धन्यवाद। ट्रॅव्हलॉजी पांचा मी मायक्रोस्कोप बनवलेला आहे आणि मायक्रोस्कोप मध्ये सूक्ष्मदर्शक आपण बघू शकतो। आणि तुम्हाला असा प्रश्न पडला असेल मायक्रोस्कोप म्हणजे काय, मायक्रोस्कोपचे प्रकार किती आणि मायक्रोस्कोपचे प्रकार काय आहेत। तर मायक्रोस्कोप म्हणजे आपण सूक्ष्मदर्शक वापरून ती पाहू शकतो आणि मायक्रोस्कोप आपण छोटे छोटे सूक्ष्मदर्शक ही पाहू शकतो आणि त्यांचे 3 मुख्य प्रकार ऑप्टिकल मायक्रोस्कोप, स्कॅनिंग प्रोब मायक्रोस्कोप आणि इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप हे मायक्रोस्कोपचे 3 मुख्य प्रकार आहेत। यांचा शोध झॅकिन जानकी यांनी शोध लावलेला आहे मायक्रोस्कोपचा। आणि दुसरा प्रश्न तुम्हाला असाही पडला असेल, शास्त्रज्ञ मायक्रोस्कोपचा का वापर करतात, कारण मायक्रोस्कोप पेशी, सूक्ष्मदर्शक छोटे छोटे, दुधावरचे सूक्ष्मदर्शक आणि काही छोटे छोटे सूक्ष्मदर्शक आपण मायक्रोस्कोपच्या खाली पाहू शकतो, त्यामुळे शास्त्रज्ञ याला परवानगी दिली आहे, त्यामुळे मायक्रोस्कोपचा वापर करतात। थँक्यू। माझं नाव ऋतिका अनिल खरात आहे। मी 7वी मध्ये शिकत आहे। मी टाइप्स ऑफ अँगल हा प्रोजेक्ट बनवलेला आहे। मी ह्याच्यामध्ये सगळे अँगल एक्सप्लेन करून सांगणार आहे। तर आपला फर्स्ट अँगल आहे ॲक्यूट अँगल। ॲक्यूट अँगल हा 0 डिग्री ते 90 डिग्री मधला जो अँगल असतो तो ॲक्यूट अँगल असतो। आपण सपोज करून हा 50 डिग्री हा अँगल घेतलाय, हा झाला ॲक्यूट अँगल। सेकंड अँगल आहे राईट अँगल। राईट अँगल हा एक्झॅक्टली 90 डिग्रीचा असतो, हे झाला राईट अँगल। थर्ड आहे ऑब्ट्यूज अँगल। ऑब्ट्यूज अँगल हा 90 डिग्री ते 180 डिग्री मधला जो अँगल असतो तो ऑब्ट्यूज अँगल असतो। सपोज करू आपण 130 डिग्री, हा झाला ऑब्ट्यूज अँगल। स्ट्रेट अँगल। स्ट्रेट अँगल हा एक्झॅक्टली 180 डिग्रीचा असतो, हे स्ट्रेट अँगल झाला। रिफ्लेक्स अँगल। रिफ्लेक्स अँगल हा 180 डिग्री ते 360 डिग्री यामधला जो अँगल असतो तो असतो रिफ्लेक्स अँगल। सपोज करू आपण
250 डिग्री हा झाला रिफ्लेक्स अँगल. लास्ट आहे कम्प्लीट अँगल. कम्प्लीट अँगल हा एक्झॅक्टली 360 डिग्रीचा असतो. हा कम्प्लीट अँगल. थँक्यू. बॅटरी आहे, मोटर आहे, ही मातीची गाडी आहे आणि हिला असं लावलं हे भिंगते. थँक्यू. ही एक कार आहे, ही 3 काम करू शकते. पहिलं हे ग्रास कटर आणि इथं ब्लेड आहे, हिने ते गवत हे कापती. हे एक पुढे प्रोटेक्टर आहे, मोठे लाकडं दगड हे काय ब्लेडला नुकसान नाही पोहोचू शकत. आणि दुसरं काम हे हे ते ब्लेड काढून हे मोठा पंखा लावायचा. पंखा लावून हे इथून सगळं हे साफ करते. वरून हे झाडूने रस्ता साफ करते. आणि हे मागे एक टँकर आहे, या टँकरने उन्हाळ्यामध्ये रस्ता गरम झालेला पाणी टाकून थंड करते. थँक्यू. माझं नाव वरद. मी आकाशगंगा तयार केली आहे. मी ग्रह केले आहे. आता मी तुम्हाला नाव सांगतो याची. मंगळ, शुक्र, प्लुटो, हे युरेनस, नेपच्यून, हे शनी, हे गुरु, हे पृथ्वी. धन्यवाद. मेरा नाम सैयद असरार है। मैं इतना 8वीं में पढ़ता हूँ। मैंने वोल्केनो बनाया है। रणखांबे आहे. मी आता 8वी मध्ये आहे. समजा मी आता वॉटर पंप बनवलेला आहे, म्हणजे ऑटोमॅटिक वॉटर पंप. समजा आपण गिलास लावला की ऑटोमॅटिक पाणी येणार आणि काढला की याला सेन्सर डिटेक्ट लावलेलं आहे. आणि हे बॅटरीवर चालते. धन्यवाद. माझं नाव जयदीप रोडे आहे. मी इयत्ता 8वी मध्ये आहे. मी हे जॉमेट्रिकल शेप्स तयार केलेले आहेत. हे कोण, हे क्यूबॉइड, हे क्यूब, नमस्कार, माझे नाव प्रशिक कमलाकर पायक्रम. मी नैसर्गिक शेती ही बनवलेली आहे. नैसर्गिक शेती ही शेतकरी वापरत आहेत. हे सोलार आहे, ही पवनचक्की व हे लाईट. हे ओव्याची झाडं आहेत. मी आता तुम्हाला हे स्टार्ट करून दाखवणार आहे. सोलारचे लागणार झाले कारण की त्याला सौर ऊर्जा भेटणार. धन्यवाद. माझे नाव विजय भाऊसाहेब गाडगे आहे. मी चंद्रयान बनलेला आहे. चंद्रयान 3 आहे. चंद्रयान हे 2 इंजेक्शन आहेत आणि नळी आहे. नळीच्या सहाय्याने 2 असे प्रेशर झालं याचा वर जात आहे. धन्यवाद. करू. माझं नाव आदित्य संतोष बुडके. मी हायड्रोलिक लिफ्ट बनवलेली आहे. हायड्रोलिक लिफ्ट जास्तीत जास्त वजन उचलू शकते. आणि अक्षय लालूश हिंदी नाव आहे माझं. तर मी हिंदी मिल हा हे केलेला आहे. जर आपण तर आपण इलेक्ट्रिसिटी आपण चळू शकतो. बस झालं.